नमस्कार. जयम विशेष मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. बुधवारी इस्रायलने त्याच्या मोठ्या शत्रूचा खात्मा केलाय. इराणची राजधानी तेहरानमध्ये हमासचा प्रमुख इस्माईल हानियाला इस्रायलने संपवले. यासोबतच लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये हिजाबुल्लाचा ही त्यांनी खात्मा केलेला आहे. दरम्यान हानियाच्या मृत्यूकडे इस्रायलचा मोठा विजय या दृष्टीने पाहिलं जात आहे. तर इस्रायलने अजूनपर्यंत हल्ला आपणच केल्याचं कबूल केलेलं नसलं तरीही हे इस्रायलचंच काम आहे असं बोललं जात आहे. काय घडलं इराणमध्ये, कसं मारलं हानियाला, कुणी मारलं, पॅलेस्टाईन आणि इस्रायल मधला नक्की वाद काय आहे, इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसाद कशा पद्धतीने काम करते, पाहूयात आजच्या जेम विशेष मध्ये. तर बुधवारी इस्रायलने त्यांच्या मोठ्या शत्रूचा खात्मा केलाय. इराणची राजधानी तेहरानमध्ये हमासचा प्रमुख इस्माईल हानियाला इस्रायलने संपवले. यासोबतच लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये हिजाबुल्लाचा त्यांनी खात्मा केलेला आहे. हानियाच्या मृत्यूकडे इस्रायलचा मोठा विजय या दृष्टीने पाहिलं जात आहे. तर इस्रायलने शत्रू राष्ट्रातच जाऊन हानियाला संपवलेले. हानियाला मारण्यासाठी इस्रायलने इराणची राजधानी तेहरानची निवड केली. तर एक दिवस आधीच हानियाच्या इराणच्या नव्या राष्ट्रपतींच्या शपथग्रहण सोहळ्यामध्ये तो दिसला होता. तर दुसऱ्याच दिवशी इस्रायलने त्याला संपवले. तर इस्रायलने इराणची राजधानी तेहरानची याचा खात्मा करण्यासाठी निवडली आणि दुसऱ्याच दिवशी इस्रायलने त्याला संपवलं. हानियाच्या मृत्यूकडे इस्रायलचा मोठा विजय या दृष्टीने पाहिलं जात आहे. तर इस्रायलने अजूनपर्यंत हल्ला आपणच केला असल्याचं कबूल केलेलं नसलं तरीही यामागे इस्रायलचाच हात आहे आणि मोसादचीच ही कामगिरी आहे असं म्हटलं जात आहे. इस्रायलच्या मंत्र्यांनी सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया देत असताना आनंद व्यक्त केलेला आहे. जगातील ही घाण साफ करण्याची हीच योग्य पद्धत असल्याचं इस्रायलच्या नेत्यांनी म्हटलेलं आहे. हमास प्रमुख इस्माईल हानिया मंगळवारी इराणचे नवीन राष्ट्रपती मसूद यांच्या शपथग्रहण समारंभात सहभागी झाला होता. त्याने इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांची भेट घेतली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच बुधवारी इस्रायलने इस्माईल हानियाचा खात्मा केला. त्याचं घरच त्यांनी उडवून दिलं. इस्रायलने 24 तासाच्या 2 ऑपरेशन केलेत. इस्रायलने लेबननची राजधानी असलेल्या बेरूतवर एअर स्ट्राईक केला आणि त्यामध्ये हिजाबुल्लाचा कमांडर फौद शुकर ठार झाला. तर याच संदर्भातली अधिकची माहिती आपण पाहूयात. तर कोण होता इस्माईल हानिया, आपण बघतो. इस्माईल हानियाचा जन्म 1962 साली गाझापट्टीतील निर्वासित शिबिरात झाला. 2006 साली पॅलेस्टाईन प्राधिकरणाचा पंतप्रधान म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली. 2017 साली हमास संघटनेचा प्रमुख तो बनला. अमेरिकेनं 2017 साली जागतिक दहशतवादी त्याला जाहीर केलं. हमास प्रमुख झाल्यानंतर डिसेंबर 2019 मध्ये गाझापट्टी त्यानं सोडली. तो कतारची राजधानी दोहामधून कामकाज करत होता. तर एप्रिल 2024 मध्ये हानियाच्या 3 मुलांना इस्रायलनं ठार केलं. हमासनं 7 ऑक्टोबर 2024 रोजी हानियाच्याच नेतृत्वाखाली इस्रायलवर क्षेपणास्त्र डागलं होतं. तर इस्रायलच्या मोसादनं केलेल्या कामगिरी संदर्भात निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन काय म्हणतायत पाहूयात. हमासचा चीफ ज्याची इराणमध्ये हत्या झाल्याची बातमी पुढे येत आहे,
ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण असं की ज्या वेळेला राजकीय नेता मारला जातो त्यावेळेला त्या दहशतवादी संघटनेला मोठा धक्का बसतो आणि एवढंच नाही तर त्यांचं जे बाकीचं नेतृत्व असतं ते सुद्धा घाबरून जातं. हमासचे दोन प्रकारचं नेतृत्व आहे. एक तर आहे राजकीय नेतृत्व जे सगळ्यांना समोर दिसतं आणि दुसरं आहे मिलिटरी म्हणजे त्यांचं लढणारं नेतृत्व. तर राजकीय नेतृत्वाला आता मारण्यात आलेलं आहे. हे एक मोठं यश समजायला पाहिजे इस्रायलचं आणि यामुळे नक्कीच जे नेतृत्व आहे हमासला जे लढाईमध्ये पुढे नेतं आहे ते कमी पडेल आणि यामुळे हमासला एक मोठा धक्काच बसेल. तर हे नक्कीच एक इंटेलिजन्स बेस्ड ऑपरेशन असेल आणि याकरता इस्रायलचं कौतुकच करायला पाहिजे. परंतु हमासच्या जरी चीफला मारण्यात आलं तरी महत्त्वाचं असं आहे की आता हिजबुल्ला हुथी जे इतर जे फोर्सेस आहेत ते इस्रायलच्या विरोधात कारवाई करायला तयार आहेत आणि त्यांना लेबनॉन, इराण आणि इतर देश इन्क्लुडिंग टर्की हे मदत करत आहेत. तर त्याच्यामुळे हमासच्या चीफला मारणं हे एक मोठं यश जरी असलं तरी पण इस्रायल आणि हमासमधली लढाई ही येणाऱ्या काळामध्ये चालूच राहील आणि हिंसाचार हा चालूच राहील. परंतु सध्या तरी हा जो राऊंड आहे हा इस्रायलने जिंकलेला आहे. तर इस्रायलने शत्रू राष्ट्रात घुसून त्याच्या मोठ्या शत्रूचा खात्मा केलेला आहे आणि ही कामगिरी इस्रायलची मोसाद या गुप्तचर यंत्रणेने केलेली आहे. इस्रायलची मोसाद ही गुप्तचर यंत्रणा संपूर्ण जगाच्या चर्चेचा विषय आहे. मोसाद इतर गुप्तचर संघटनांपेक्षा वेगळी ठरते. मोसादची काम करण्याची पद्धत ही अतिशय वेगळी असते आणि इस्रायल बाहेर म्हणजेच इतर देशांच्या भूमीवर जाऊनही मोसाद अत्यंत गुप्तपणे त्यांचे ऑपरेशन्स पार पाडत असते. परक्या देशात शिरून एखादी मोहीम राबवण्यासाठी मोसाद अनेक पद्धतींचा अवलंब करते. गुप्त माहितीचं संकलन करणं, गुप्त मोहिमा आणि संपत्ती यासारख्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून अत्यंत खुबीने मोसाद आपल्या कारवाया पूर्णत्वास नेते. त्यासाठी अनेक वर्षांचा वेळ सुद्धा लागतो आणि सहसा मोसादच्या प्रत्येक मोहिमेची माहिती पंतप्रधानांना दिलेलीच असते. इस्रायलच्या जगातील सर्वच गुप्तचर यंत्रणांप्रमाणे मोसादही एखाद्या बनावट नावाचा किंवा आयडीचा वापर करते आणि मोसादचे एजंट्स एका खास नेटवर्कने एकमेकांशी जोडलेले असतात. त्यामुळे जगभर कुठेही कुठलीही साधनं मिळवताना त्यांना कुठलीही अडचण येत नाही. परदेशातील मोहिमांसाठी मोसाद सहसा स्थानिक माहितीगार आणि कर्मचारी नेमते आणि त्यातील अनेकांना मोसादचे एजंट्स आधीच ओळखत असतात. त्यामुळे त्यांचं जाळं सुद्धा दूरवर पसरलेलं असतं आणि कोणतीही जोखीम घेण्यासाठी मोसादचे सर्व एजंट्स तयार असतात. प्रामुख्याने अरब देशांमध्ये गुप्तचर ती नेमते आणि त्यांना मॅनेज करते आणि त्या गुप्तचरांच्या मदतीने अत्यंत महत्त्वाची माहिती मोसादला वेळोवेळी मिळते आणि हीच माहिती मिळवत त्यांनी जी कामगिरी बुधवारी केलेली आहे त्याचं संपूर्ण जगात कौतुकच होतं. तर इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसाद या संदर्भात निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचं मत ऐकूयात. हमासच्या राजकीय नेतृत्वाला मारल्यानंतर इस्रायलने काही तासामध्येच हिजबुल्लाचे जे मिलिटरी चीफ होते त्यांना ठार मारलं लेबनॉनच्या मध्ये. यामुळे दोन मोठ्या शत्रूंना मारण्यामध्ये इस्रायलला यश मिळालं आहे. हे त्यांच्या इंटेलिजन्सचं एक मोठं सक्सेस मानायला काही हरकत नाही. परंतु यामुळे मात्र आता जे टेन्शन आहे ते प्रचंड वाढलेलं आहे. एक तर इस्रायल आणि इराणमध्ये, कारण इराणच्या आत तेहरानमध्ये हे जे हमासचे चीफ आहेत त्यांना मारण्यात आलं होतं. त्यामुळे अर्थातच तेहरानला राग आलेला आहे आणि तेहरान काहीतरी आक्रमक कृत्य करेल अशी असं अनेकांना वाटतं. दुसरं, हिजबुल्लाच्या चीफला जे मारण्यात आलं लेबनॉनमध्ये, त्यामुळे सुद्धा हिजबुल्ला आता लढाईमध्ये जास्त मोठ्या प्रमाणात भाग घेईल असं वाटायला लागलं आहे. आणि लक्षात असावं की हिजबुल्ला जो आहे तो एक अतिशय प्रचंड ताकदवान असा मिलिशिया आहे.
म्हणजे ते ऑलमोस्ट एक सैन्य आहे. त्यांच्याकडे सगळ्या प्रकारची शस्त्र आहेत, मिसाईल्स असो की इतर आधुनिक शस्त्र असो. म्हणजे ते दहशतवादी गट कमी आहे आणि एक प्रॉपर सैन्य मोठं आहे, त्यांची ताकद ही भरपूर आहे. तर त्याच्यामुळे जर आता सध्या इस्रायलचं हमासच्या विरुद्ध युद्ध सुरू आहे, त्यानंतर हिजबुल्लाशी युद्ध सुरू होईल, त्यानंतर इराणशी सुद्धा युद्ध सुरू होईल. त्यामुळे परिस्थिती अत्यंत धोकेदायक बनते आहे आणि मला वाटतं जगाने, खास तर अमेरिकेने हे युद्ध थांबवण्याकरता प्रयत्न करावा, कारण हिंसाचार हा फारच येणाऱ्या काळामध्ये वाढेल. तर वास्तविक इस्रायल आणि पॅलेस्टाईन मधील वाद हा शतकानुशतके जुना आहे. जेव्हा इस्रायल नावाचा कोणताही देश अस्तित्वात नव्हता तेव्हापासूनच हा वाद सुरू झालाय. 20व्या शतकाच्या सुरुवातीला युरोपमध्ये ज्यूंची संख्या मोठी होती, परंतु जवळपास सर्वच देशांमध्ये त्यांच्याशी भेदभाव केला जात होता. त्यामुळे ते युरोप सोडून पॅलेस्टाईनमध्ये पोहोचले. त्यावेळेस पॅलेस्टाईन ऑटोमन साम्राज्य होतं आणि तिथे अरब लोक राहत होती. याशिवाय पॅलेस्टाईन हे धार्मिक दृष्टिकोनातूनही खूप महत्त्वाचं ठिकाण होतं, कारण इथल्या जेरुसलेम शहरामध्ये मुसलमान, ज्यू आणि ख्रिश्चनांचं वास्तव्य होतं आणि तिन्ही धर्मांसाठी हे अत्यंत पवित्र शहर मानलं जातं. त्यामुळे युरोपमधून ज्यू आले आणि इथे स्थायिक होऊ लागले. दरम्यान हा वाद किती वर्ष जुना आहे आणि नक्की वाद काय आहे आपण जाणून घेऊयात. युरोपमधून ज्यू पॅलेस्टाईनमध्ये आले आणि तिथे स्थायिक होऊ लागले. त्यांना स्वतःसाठी एक नवीन देश हवा होता. पॅलेस्टाईन ही ज्यूंची भूमी असल्याचा दावा त्यांनी धार्मिक पुस्तकांचा हवाला देऊन केला. तर या भागात ज्यूंची लोकसंख्या वाढत गेली. त्यांचे अरब लोकांशी वाद आणि संघर्ष यांमुळे सुरू झाले. पहिल्या महायुद्धात ऑटोमन साम्राज्याचा पराभव झाला. तेव्हा पॅलेस्टाईनचा भाग ब्रिटनच्या ताब्यात आला. तर महायुद्धातील विजयानंतर फ्रान्स आणि ब्रिटनने मध्य पूर्वेची विभागणी केली, ज्यामुळे ज्यू आणि अरबांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला. तर अशाच पद्धतीने इस्रायल त्यांच्या शत्रूचा सामना करण्यासाठी ओळखला जातो आणि यावेळेस तर शत्रू राष्ट्रात घुसून त्यांनी त्यांच्या मोठ्या शत्रूचा सामना केलेला आहे, त्याचा खात्मा केलेला आहे. यापुढे इस्रायल नक्की काय करणार आणि त्याला पॅलेस्टाईनकडून सुद्धा काय उत्तर मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.